आणि थोडी सबुरी राखली पाहिजे. वेगवेगळ्या समस्या नक्कीच आहेत, तर सबुरीनं त्यांचा सामना करायला हवा. आणि हीच मान्यवरांच्या हस्ते होते आणि त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना केलेला हा ज्ञानदीप असाच अखंड तेवत राहू दे. करोडो शेतकरी बांधवांच्या जीवनातला अंधकार या ज्ञान ज्योतीने नष्ट होऊ दे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत माननीय कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर PG पाटील सर. त्याचबरोबर इतर काही मॅडम, शेतकरी बंधूंनो नमस्कार. हॅलो. खर्च पण कमी होईल आणि उत्पादन आपलं चांगलं येईल आणि नफा शेतीमध्ये वाढेल. आज हा कार्यक्रम लाईव्ह घेण्यामागचा उद्देश हा होता की उन्हाळा आहे आणि किती शेतकरी इथं अकोमोडेट होतील, त्यामुळं आपण हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या दोन्हीही विद्यापीठाचे कुलगुरू माननीय पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर डॉक्टर माने सर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे इरिगेशन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख ते पण उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगरचे डॉक्टर राजीवजी काळे सर ते पण व्यासपीठावरती उपलब्ध झालेले आहेत. मी सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. त्यानंतर शेतकरी प्रतिनिधीमधून कवडे अण्णा नांदगाववरनं या कार्यक्रमासाठी कालच उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर एक्सपोर्टमध्ये कांद्यात काय काय संधी आहेत हे सांगण्यासाठी गेले 10 वर्षापासून वेगवेगळ्या देशांमध्ये 7-8 देशांमध्ये कांदा एक्सपोर्ट करणारे निर्यातदार गाडे साहेब पण या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नवीन तंत्रज्ञान कांद्यामध्ये येतंय ते म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर करून गेले 2 वर्षे यशस्वी पद्धतीने मल्चिंग पेपरवरती कांदा उत्पादन घेऊन ज्यांनी पेपरमध्ये वेगवेगळ्या चॅनलवरती त्यांच्या मुलाखती झाले ते माझे मित्र भांगरे साहेब पण अकोल्यावरनं सकाळीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अंदरसूलचे उज्ज्वलजी जाधव सर ते पण कालच या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि बाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्र यांचे प्रमुख शास्त्रज्ञ नालकर सर डॉक्टर नालकर सर तेही या कार्यक्रमासाठी सगळ्यात पहिले आज व्यासपीठावरती आलेले होते. तर सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी एवढ्या सकाळी हा कार्यक्रम आहे आणि एवढ्या सकाळी ते या ठिकाणी उपस्थित झाले. मित्रांनो, कार्यक्रमाला आपल्याला एक 40 मिनिटं उशीर चालू करायला झाला. याच्या मागचं कारण एक आहे, फार्म DSS ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही शेतकऱ्यांची कंपनी आहे. हे ॲग्रीटेक स्टार्टअप आहे आणि ते राजुरी सारख्या खेड्यामध्ये गावापासून 2.5 किलोमीटर आतमध्ये आहे. गुगलला पण कधी कधी रस्ता सांगायला अडचण येते आणि नेमकं आज त्यांनी कुलगुरू साहेबांबरोबरच ते केलं आणि रस्ता ते चुकले आणि बरोबर शार्प निघालेले आणि बरोबर 7ला 10 मिनिटं कमी असताना पोहोचणारे आपले आजचे अध्यक्ष त्या रस्त्याने भरकटले. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ॲग्रीटेक कंपनी जर असेल तर ती शेतीमध्येच असावी, ती एखाद्या कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये नसावी. अशी ही ॲग्रीटेक एक आपली संस्था आहे की जिथं संशोधन केलं जातं, जिथं PhD होल्डर्स आहेत आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत सर, की ज्या एकदम रुरल एरियामध्ये 25 जणांचा स्टाफ आम्ही इथं काम करतो या शेतामध्ये.
आणि मेन उद्देश एकच आहे की शेती कशी सुखकर करता येईल, आपल्याला शेतीतला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी चांगली होऊन नफा कसा त्याला मिळेल, शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे, अशाच पद्धतीचं तंत्रज्ञान त्याला मिळालं पाहिजे. आतापर्यंत फार्म DSSने जे काम केलेलं आहे गेले 15 वर्ष ते फक्त डाळिंबात काम केलं. मागच्या वर्षी आणि या वर्षी आम्ही कांदा आणि सोयाबीन ह्या 2 पिकांमध्ये आलो. सोयाबीनचं या वर्षीचं उत्पादन, आपली जी विद्यापीठाची व्हरायटी आहे फुले संगम, तिचं उत्पादन आलं 25 क्विंटल पर एकर, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो याच जमिनीमध्ये, जी मुरमाड जमीन आहे. आणि आता जो कांदा आपण घेतला, मागच्या वर्षी 20 टन आलेला होता, आता जे काही त्याचे माप घेऊन आम्ही कॅल्क्युलेशन केलं, 25 टन कांदा एका एकरमध्ये आपण घेतलेला आहे, जे की या वर्षाचं वातावरण अतिशय खराब होतं. आणि आम्ही ह्याच गोष्टीवरती विश्वास ठेवतो की फक्त हे मारलं आणि हे टाकलं त्यांनीच लगेच उत्पादन वाढतं असं नाहीये. रोपं तयार करण्यापासून, बी तयार करण्यापासून, प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करणं, इरिगेशन एकदम प्रिसाइजली करणं, जेवढे कमीत कमी खतं टाकता येतील आणि ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतलं कसं वाढवता येईल याच्यावरती काम करून हे जे आता आलेलं यश आहे ते आहे, जे आपण आज यूट्यूबच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या फेसबुक पेजेस असतील किंवा यूट्यूब चॅनल्स असतील यांच्या माध्यमातून आज हा मेसेज लाखो शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे. आणि त्याचे सगळे डेमॉन्स्ट्रेशन्स या ठिकाणी केलेले आहेत आणि हे डेमॉन्स्ट्रेशन्स आपण तिथे दाखवणार आहोत. सर, तुम्हाला सांगायला आणखी एक आनंद मला वाटतोय की फार्म DSS ॲग्रीटेक स्टार्टअप हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्टार्टअप इंडियाच्या स्कीममध्ये रजिस्टर्ड स्टार्टअप आहे. आणि वैयक्तिक मी बाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्रातनं ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. आणि आत्तापर्यंत या संस्थेला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणेल की मॅनेजनी दिलेला बेस्ट ॲग्रीप्रेन्युअर अवॉर्ड, जे एक्सटेन्शनमध्ये काम करणारे आहेत त्याचं रिकग्नेशन त्यांनी केलं. आणि विद्यापीठामध्ये झालेलं काम, NRC मध्ये झालेलं काम हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्तापर्यंत मी आणि माझी टीम स्वतः जाऊन काम करत होतो. पण आमच्यासाठी मी म्हणेल किंवा शेतकऱ्यांसाठी एक चांगली गोष्ट झाली की जी करोना आला आणि आम्हाला मोबाईलमध्ये किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी टेक्नॉलॉजी मोबाईलमधनं घ्यायला सुरुवात झाली. झूम आलं किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म अवेलेबल झाले, यूट्यूबचा वापर वाढला. आणि मग आम्ही शेतकऱ्याला ज्या भाषेमध्ये कळेल त्या भाषेमध्ये आणि ज्या फॉर्मॅटमध्ये कळेल, म्हणजे आता पुस्तक वाचायला जर आपण सांगितलं तर बऱ्यापैकी कोणी पुस्तक वाचत नाहीये, तर पण व्हिडिओ जर त्यांना दिला तर ते व्हिडिओ पाहतात. आजही एवढे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आता या कार्यक्रमाला लाईव्ह पाहतायत. हे कार्यक्रम त्यांना कायमस्वरूपी राहणार आहे, जे आपलं एवढं मार्गदर्शन होणार आहे. तर अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे इंटरनेट फॅसिलिटीसाठी स्वतःचे टावर उभे केले, इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी इथं उपलब्ध केली आणि पूर्ण सॉफ्टवेअर टीम आणि टेक्निकल टीम, R&D आणि त्याचा प्रसार कशा पद्धतीने होईल अशी ही एक्सटेन्शन करणारी संस्था आहे. डाळिंबामध्ये आतापर्यंत जे काही रेकॉर्ड्स आम्ही केलेले आहेत, तेलकट डाग कंट्रोल करण्यासाठी असेल किंवा मर रोग कंट्रोल करण्यासाठी असेल, बेडवरती प्लांटेशन असेल, सिंगल स्टेम असेल, डबल लॅटरल कन्सेप्ट सगळ्यात पहिलं दिलं. त्यानंतर एक अवेना न्यूट्रीमिक्स नावाचा कन्सेप्ट की फक्त 10 रुपयामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट सर शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये बनवतोय आणि 400 रुपये एकराला कांद्याला खर्च आहे. आणि आता हे जे कांद्याची क्वालिटी आपण पाहतोय किंवा एवढं जे यील्ड आहे त्याचाही त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. तर जेवढा कमीत कमी खर्चामध्ये काय करता येईल अशा पद्धतीचे प्रिपरेशन्स करतो. जसं की कॉमन एक कॉटन केक स्लरी नावाचा कन्सेप्ट आहे. 25 किलो सरकी पेंट, 1 किलो पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि त्या आपण टाकायच्या, त्याचं फर्मेंटेशन करायचं आणि ते जमिनीतून द्यायचं. आणि त्याच्यामध्ये शेतकरी सांगतो 10 ते 20 रुपये रेट जास्त मिळाला आणि 1 टन एका एकरामधनं डाळिंब मला जास्त मिळालं 1200 रुपयाच्या खर्चामध्ये. असं जे तंत्रज्ञान आहे दरवर्षी 1-2 आम्ही शेतकऱ्याला देत राहतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असतो. तर असं हे ॲग्रीटेक स्टार्टअप आहे जे एकदम रुरल एरियामध्ये, आणि आम्ही एक घेतलेलं आहे की शेतकऱ्याचे मुलं आणि मुली आमच्या कंपनीमध्ये सिलेक्ट केले जातात. हायफाय किंवा खूप इंग्लिश बोलणारे आम्ही जरी नसलो पण शेतकऱ्याला जी भाषा कळते ती भाषा आम्हाला येते आणि आम्हाला शास्त्रज्ञांची जी भाषा आहे ती कळते. म्हणजे तिथून घेऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते तिथं होत असतं. आजच्या कार्यक्रमाला दीपकजी चव्हाण साहेब पण ऑनलाईन उपलब्ध आहेत. ते पुण्यावरनं जॉईन करतात कारण त्यांना यायला जमलं नाही, ते व्यस्त आहेत. आणि माझे जे मेंटॉर आहेत की ज्यांच्यामुळं मी आज आहे
ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम होतोय किंवा फार्म DSCची संकल्पना पुढे आले ते डॉक्टर HP सिंग साहेब, ते पण जॉईन आहेत आता ऑनलाईन दिल्लीवरनं. तर ते पण आपल्याला मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन करणार आहे. वेळेचं त्यांचं बंधन असल्यामुळं ते आपल्याला इथं उपलब्ध होऊ शकले नाही, पण ते ऑनलाईन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमामधनं करणार आहे. तर सर, एकच फक्त विनंती आहे की विद्यापीठामध्ये जे काही संशोधन होईल ते आमच्याकडे द्या आणि आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान देण्यासाठी, कारण एका शास्त्रज्ञाला, मी पण आपल्या विद्यापीठामध्येच PhDचा स्टुडंट होतो, एका शास्त्रज्ञाला तेव्हाच आनंद होतो की त्यांनी केलेलं काम शेतकरी जेव्हा वापरतो आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जो बदल होतो. तर एक एक्सटेन्शन ऑर्गनायझेशन फार्म DSA स्टार्टअप जे आहे त्याच्याकडे बघून ते शेतकऱ्यापर्यंत पेनिट्रेट करायची जी जबाबदारी आहे ती तुम्ही आमच्यावरती कधी टाकू शकता. आणि जे नवीन नवीन तंत्रज्ञान विद्यापीठात होईल ते आमच्याकडे द्या, आम्ही ते प्रसार करण्याचं काम करेल. पुन्हा एकदा मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि एवढ्या सकाळी या कार्यक्रमाला तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुमचा जो अमूल्य वेळ आहे तो वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी दिला, तर सगळ्यांचे मी एकदा पुन्हा आभार मानतो आणि माझं प्रास्ताविकपर हे जे 2 शब्द होते ते मी संपवतो. थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद गोरे सर. गोरे सर स्वतः कृषी पदवीधर आहेत आणि त्यामुळे त्यांची शास्त्रीय बैठक आहे, त्याचबरोबर संशोधक वृत्ती पण त्यातूनच आली आहे. आणि या व्यतिरिक्त स्वतः शेतकरी पुत्र आहेत, जमीन आहे स्वतःची, स्वतः शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात. आणि त्या सगळ्यातून शिवाय कृषी विद्यापीठ जवळ आहे, कृषी दूत म्हणून ते कार्य करत आहेत. खूप मोठं काम आहे. आणि आनंदाची बातमी आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे ती म्हणजे जी आपली फार्म DSS स्टार्टअप आहे, तर त्याला मला वाटतं अलीकडेच मार्चमध्येच मानांकन सुद्धा भारत सरकारचं मिळालेलं आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. तर आणखीन प्रभावीपणे आणि जोमाने आपण आपलं कार्य हे जे आहे कृषी विस्ताराचं ते त्यामुळे चालू होणार आहे, चालू आहेच. हा यज्ञ आणखीन चांगल्या प्रभावीपणे चालू राहील. यानंतर आपण आज कांदा शेतीबद्दल, शाश्वत कांदा उत्पादन तंत्रज्ञानावर जी चर्चा करत आहोत, तर कांदा हे असं पीक आहे, नगदी पीक आहे, महत्वाचं पीक आहे, महाराष्ट्रातलं आहेच आहे, कारण सगळ्यात मोठं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. जगाच्या पातळीवर सुद्धा बघितलं तर 2रा नंबर आपला भारताचा लागतो कांदा उत्पादनामध्ये. हे सगळं असताना सुद्धा कधी ग्राहकाच्या तर कधी उत्पादकाच्या डोळ्यामध्ये आसू आणण्याचं काम सुद्धा कांदा करत असतं. आणि त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे बाजारभाव असतं. तर बाजारभावाचे अभ्यासक खास करून आपल्या कार्यक्रमामध्ये आज जॉईन होत आहेत, ऑनलाईन जॉईन होत आहेत. तर त्यांचे विचार आपण जाणून घेणार आहोत. मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच ते खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो आपल्या बाजारभाव. तर आपण त्यांना आता ऐकूया. माननीय दीपक चव्हाण, बाजारभाव अभ्यासक. हार्वेस्ट डे या कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर जमला आहात आणि त्यानंतर BT गोरे सर यांच्या फार्म डेस्क या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हा जो सोहळा आज आपण ओनियन हार्वेस्ट डे म्हणजे अतिशय अभिनव अशी कल्पना आपण केलेली आहे. खरं तर आज खूप मोठा आपल्याकडे उत्सव आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आणि अशा एका मोठ्या योगी किंवा अशा मोठ्या ज्ञान पुरुषाच्या जयंतीनिमित्ताने हा अतिशय चांगला असा ज्ञानयज्ञ होत आहे. एक जागराचा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला मला कांद्या संदर्भात आणि खास करून माझा जो विषय आहे तर तो विषय आपणास मी शेअर करू इच्छितो की 2022 मधलं कांदा बाजाराचं चित्र काय असेल आणि त्यामागे काय कारणं असतील हा विषय अगदी मी थोडक्यात आपल्या समोर ठेवणार आहे. कारण कुठलेही पीक लावण्यापूर्वी त्या पिका संदर्भातला आपल्याला बाजारभाव आणि आपल्याला काय उत्पन्न मिळणार, आपण घरात किती पैसे घेऊन जाणार, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये मार्केट इंटेलिजन्स त्या पिकाचा याला खूप महत्व आलेलं आहे. आणि स्वाभाविकपणे कांद्याविषयी ज्या कांद्याचं वेटेज आपण जिथनं हा कार्यक्रम लाईव्ह करतो आणि ज्या राज्यातनं लाईव्ह करतो त्या राज्यातल्या फलोत्पादन शेतीसाठी किती मोठं आहे तर 50% साधारणपणे सगळ्या आकडेवारीचा सार काढला तर 50%
देशाच्या एकूण कांद्याच्या अर्थकारणामध्ये सगळ्या बाजूने एवढा मोठा वाटा आहे. आणि हा कार्यक्रमातल्या मुख्य विषयाला सुरू करण्यापूर्वी मी मागच्या 3 वर्षाची पार्श्वभूमी आपल्या समोर आहे. 19, 20 आणि 21 कांद्याच्या शेतीमध्ये अलीकडच्या काळात, आता मी गेली 20-22 वर्ष हे क्रॉप कव्हर करतोय, तर सलगपणे 3 वर्ष आपल्यासाठी हे तेजीचे राहिलेले आहेत. तेजीचे म्हणण्यापेक्षा किफायती रेट मिळालेला आहे. आपण जो माल स्टॉक केला किंवा आपण जो माल होल्ड केला, तर त्याला ज्यांनी म्हणजे ज्याला आपण सरप्लस ज्या वेळेला अरायव्हल असतं आपलं एप्रिल मे मध्ये, त्या तुलनेमध्ये पुढचे रेट हे तुलनेने ऍव्हरेज रेट बरे मिळालेले आहेत. तर 19ला आपण पाहिलं तर थोडी दुष्काळाची पार्श्वभूमी होती. मात्र 20 आणि 21ला आपण पाहिलं की पाऊस खूप जास्त आलेला आणि आपलं जे काही खरीप क्रॉप असतो, तर सलग 3 वर्षी आपण पाहिलं की खरीप क्रॉप आपलं डॅमेज होतंय. आपण पाहिलं की जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं दिसतंय. पुढं पण पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय आणि वाढत्या पावसामुळे वाढती आर्द्रता आणि त्या अनुषंगाने वाढते बुरशीजन्य आजार, या गोष्टींमुळे आपण पाहिले की खरीप क्रॉप ज्याचं वेटेज कांद्याच्या शेतीमध्ये 40% खरीप, म्हणजे 2 खरीप मिळून खरीप, लेट खरीप आणि 60% रब्बी, असं जे काही आकारमान आपल्याकडे ऐतिहासिक असं आकारमान राहत आलेलं आहे, तर तो बॅलन्स बिघडून आज जेव्हा सरकारी अनुमान किंवा आपण त्यालाही प्रमाण मानलं, म्हणजे जे आपल्या जमिनीवर ग्राउंडवर घडतंय त्याचंच आपल्याला प्रतिबिंब सरकारी आकडेवारीमध्ये सुद्धा दिसतंय. तर आज मला नमूद करायला आवडेल की आज जवळजवळ 20-21% एवढं फक्त खरीप राहिलेलं आहे आणि 80% हा आता रब्बी किंवा ज्याला आपण उन्हाळा म्हणतो, सरकारी भाषेत त्याला रब्बी सीझन म्हणतात. तर रब्बी सीझनाचा वाटा हा इतपत वाढलेला आहे. देशामध्ये या वर्षी तुम्हाला सांगायला आवडेल की जे चालू पीक वर्ष आहे त्यामध्ये 19 लाख हेक्टर एवढी कांद्याची लागण झालेली आहे. 19 लाख हेक्टर मध्ये 3 सीझन आपण पकडतो, खास करून 2 सीझन, खरीप, लेट खरीप हा एक सीझन आणि रब्बी. तर रब्बी विषयी मी सांगेल तुम्हाला की 12.5 लाख हेक्टर एवढं सोईंग क्षेत्र रब्बीमध्ये संबंध देशामध्ये आहे. आणि हेक्टरी सरकारी जे काही अनुमान असतात त्यात दुसरा तरी 20 टन पर हेक्टर ही आपली उत्पादकता आहे. आणि त्या हेक्टरी उत्पादकतेनुसार कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्पादनाचे आकडे मिळतात. आज आपण एप्रिल महिन्यात बसलो आहोत आणि एप्रिल पासनं पुढं मार्च पर्यंत हे जे काही 12 महिन्याचं आता इथून पुढचं क्रॉप कॅलेंडर आहे किंवा सप्लाय किंवा आपण त्याला मार्केटिंग वर्ष म्हणू, हे जे काही मार्केटिंग वर्ष आहे कांद्याचं, तर ह्या मार्केटिंग वर्षामध्ये कांद्याचा एकूण पुरवठा किती राहणार आहे याचं एक रफ एस्टिमेट बांधून आपल्याला बाजार भाव साधारणपणे किती राहू शकतो याचं अनुमान बांधता येतं. पहिल्या टप्प्यात आपण पिकाखालचं क्षेत्र आणि त्याची आकडेवारी जर आपण तपासली तर आपल्या काय लक्षात येतं की आपल्याकडे लागणी क्षेत्र, म्हणजे याला आपण सोईंग एरिया म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसते. किती वाढ दिसते? महाराष्ट्राच्या हिशोबाने पाहिलं तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी 4 लाख हेक्टर होतं आणि या वर्षी साधारणपणे 6 लाख हेक्टर क्षेत्र रब्बी खाली. नाशिक आणि नगर हे प्रमुख जिल्हे आहेत, त्या खालोखाल पुण्याचा नंबर आहे. तर 50% क्षेत्र हे सरकारी आकडेवारीमध्ये महाराष्ट्रात दिसतंय. आणि ज्या वेळेला आपण येवला किंवा सटाण्यासारख्या तालुक्यातली एकूण भौगोलिक तिथलं पेरणीखालील क्षेत्र आणि कांद्याखालील क्षेत्र याची जेव्हा पडताळणी करायला जातो किंवा ऍव्हरेज मध्ये आपण पडताळणी करतो संबंध महाराष्ट्राची, तर ही आकडेवारी कुठे ना कुठे आपल्याला बरोबर येताना दिसते. देशामध्ये मागच्या वर्षी 10 लाख, साधारणपणे 10.5 लाख हेक्टर क्षेत्र होतं, तर ते वाढून जवळजवळ असं दिसते की 12.5. तर एक शक्यता अशी वाटते की अंतिम आकडेवारी जेव्हा येईल गव्हर्नमेंट, तेव्हा 13 लाख हेक्टर पर्यंत क्षेत्र कांद्याखालचं, रब्बी कांद्याखालचं हे वळतं होऊ शकतं. आणि हा आजवरचा आकडे सोईंग एरियाच्या हिशोबाने एक विक्रम आहे, एक उच्चांक आहे. पण हे हे झाले नंबर, फिगर्स कागदावरचे. प्रत्यक्षात यील्ड किती हाती येणार आहे, पर हेक्टर उत्पादकता किती हाती येणार आहे, ज्याच्यामध्ये फार्म डेस्क किंवा डॉक्टर बीटी गोरे हे
जास्त चांगलं सांगू शकतात की आपल्याकडे उत्पादकता किती जास्त प्रमाणात आपल्याला घटलेली दिसते. म्हणजे उत्पादकता घट आपण कशी बघतोय, आपल्याकडे जे वेगवेगळे सर्व्हेज किंवा वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, आपण म्हणजे साक्रीपासून तर अगदी दक्षिण सोलापूर पर्यंत असं जर आपण पाहिलं, हा जो काही पर्जन्य छायाचा आपला पारंपरिक पट्टा आहे आणि मराठवाड्यातलाही आष्टीसारखा जो काही भाग आपल्याला लागून आहे बीड जिल्ह्यामध्ये, तर एकूण प्रति एकरी उत्पादकता ही डिसेंबर मधले काही आठवडे सोडले तर पुढची प्रति एकरी उत्पादकता आपल्याला ही घटलेली दिसते महाराष्ट्रातली खास करून. आणि प्रति एकरी उत्पादकता जेव्हा आपण ऍव्हरेज मध्ये मोजतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसते की सोईंग एरिया हा ऑल टाइम हाय आहे, पण म्हणजे आजपर्यंतचा उच्चांक आहे, परंतु प्रति हेक्टरी उत्पादकता किंवा प्रति एकरी उत्पादकतेचा नवीन निचांक आपण प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळे एकूण जी काही क्रॉप्स आहेत किंवा पिकाचं आकारमान आपल्याला आपल्या हाती लागणार आहे एप्रिल एंड किंवा मेच्या मध्यापर्यंत, तर ते नेमकं किती राहणार आहे. तर वेगवेगळे अनुमानं, वेगवेगळे सर्वे, या सगळ्याचा जर आपण थोडा विचार केला किंवा आपण थोडं पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की पिकाचं आकारमान माझ्या मते हे मागच्या वर्षा एवढंच पिकाचं आकारमान राहील जरी क्षेत्र वाढलेलं असलं तरी. त्याचं मुख्य कारण आहे प्रति एकरी उत्पादकतेतली हेक्टरी उत्पादकतेतली घट. आणि ज्या वेळेला पिकाचं आकारमान मागच्या वर्षा इतकं राहील असं मी म्हणतोय, तर त्यावेळेला मग बाजारभावाची दिशा स्पष्ट होते आपल्यासाठी की मागच्या वर्षी बाजारभावाची चाल कशी होती. यात मी आणखी एक मुद्दा ऍड करेल की मागच्या वर्षी आपल्याकडे पहिली सहामाही ही कोरोना प्रतिबंधांमुळे जवळजवळ आपण लॉकडाऊनला सामोरे गेलोय. त्या तुलनेमध्ये लॉकडाऊन नसल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्स या क्षेत्राची मागणी चांगली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जो एक्सपोर्टचा जो खप आहे तर तो मागच्या वर्षाच्या तुलनेत आपली प्राइस पॅरिटी किंवा बाजारभावाची पडतळ ही स्पर्धाक्षम आहे. त्यामुळे आपला कंटेनर अवेलेबिलिटी सारखे जर काही इश्यू सॉल्व्ह झाले म्हणजे तर आपल्याकडे एक्सपोर्टचा आकडेवारी ही चांगली येणार आहे. हा एक दुसरा मुद्दा आपल्याला खपाच्या दृष्टीने लक्षात घेता आला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, भारताची लोकसंख्या आज 140 कोटी आहे. त्यामुळे आपली मागणी 3-4% वाढते. त्यामुळे दरवर्षी जी काही मागणी वाढत जाते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला असं दिसतंय की एप्रिल मे हे सीझनल आवकेचे जर महिने बाजूला सोडले तर पुढं साधारणपणे जून पासून पुढं बाजारभाव हा उत्पादन खर्चाच्या किमान उत्पादन खर्चाच्या वर राहणं मला अपेक्षित आहे. आणि त्याचं कारण हे सगळं स्टॅटिस्टिक्स आपल्याला जे काही सांगतोय की दरमहा आपली 14 लाख टन आपली देशाची गरज आहे. पर कॅपिटा आपलं 1 किलो कन्झम्पशन आहे मंथली, तर 14 लाख टन आपलं मंथली कॅपॅसिटी आहे. दुसरा मुद्दा, मगाशी मी तुम्हाला एक्सपोर्टचा आकडा दिला, 2.5 ते 3 लाख टन इतकी मॅक्सिमम आपली कॅपॅसिटी आहे. त्यामुळे आपल्याला एक्सपोर्टला माल जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उद्या परवा बातमी येईलच की नाफेडची खरेदी साधारणपणे 2.5 ते 3 लाख टनादरम्यान आपल्याला अपेक्षित आहे. की जी आपल्याला मे मध्ये जे काही पडते बाजारभाव आहेत त्या पडते म्हणण्यापेक्षा की जे काही थोडी नरमाई आता दिसते बाजारभावामध्ये, नरमाई या अर्थाने की कांद्याला किमान आपल्याला 1800 रुपयाच्या वर रेट अपेक्षित असला आहे शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांना. आणि 1800 रुपये दर मिळाला तरच आपल्या घरात 2 पैसे येतात. म्हणून किमान 1800 रुपयाच्या वर रेट मिळण्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की नाफेड ची जी काही खरेदी आहे तर त्या खरेदीचा सपोर्ट आपल्याला मे महिन्यामध्ये अपेक्षित आहे मिळणं. आणि एप्रिलच्या म्हणजे 20-22 एप्रिल नंतर मला अशी अपेक्षा आहे की डोमेस्टिक मार्केटमध्ये, देशांतर्गत मार्केटमध्ये लेट खरीपाचा प्रभाव कमी झाल्यामुळे, रांगडा कांदा कमी झाल्यामुळे आपल्या उन्हाळ कांद्याला एक डिमांड चांगली अपेक्षित आहे. स्टॉकिस्टची डिमांड आहे, एक्सपोर्टरची डिमांड आहे, शेतकऱ्यांकडची आपल्याकडे स्टॉक करताना आपल्याला एक नवीन ट्रेंड दिसतोय, ती एक डिमांड आपल्याकडे असेल. डोमेस्टिक कन्झम्पशनची एक डिमांड आहे. तर असं मिळून आता जो काही सप्लाय गलत आहे, सीझनल सरप्लस आहे, तो सरप्लस अक्युमुलेट किंवा त्याचं समायोजन होण्याच्या दृष्टीने मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मला सगळं एक जे काही चित्र आहे तर ते इतकं खराब दिसत नाही जेवढा आज आपल्याला समोर दिसतंय.
तर मित्रांनो, हे सगळं सांगत असताना काही गोष्टी तुम्हाला आणखीन मी या वर्षाच्या सीझनल जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पण मी ऍड करून सांगतो की आपल्याला एक शेतकरी म्हणून टप्प्याटप्प्याने माल विकायचा आहे. आता हे कोणी शेतकऱ्यांना सांगायची गरज राहिलेली नाही. शेतकऱ्यांना कळतंय की आपण आपला माल हा टप्प्याटप्प्याने विकायचा आहे. आपल्याकडे जर 30 ट्रॅक्टर असतील कांद्याचे तर आपण दरमहा 5-5-5 या क्रमाने आपल्याला विकायचे आहेत, ज्यामुळे बाजारभाव आपल्या हातात राहतो. यासाठी सोयाबीनचं उदाहरण मी तुम्हाला देईल की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय, ज्याला आपलं निगोशिएशन म्हणतो, ज्याला अतिशय चांगलं निगोशिएट करून अतिशय चांगल्या पद्धतीचा बाजारभाव घेतलाय. आज मोरी बघा, राजस्थानमध्ये शेतकरी कुठलीही घाई करत नाहीये. कपाशीसाठी आपण घाई केलेली नाहीये. तर मला हे सांगायचं आहे की हे तर खरं कांद्यावाल्यांना जास्त चांगलं माहिती आहे की कशा प्रकारे शेतमाल आपला थोडा रोखून एक वरचा बाजारभाव आपण घ्यायचा आहे. ही स्ट्रॅटेजी यावर्षी सुद्धा आपल्याला उपयोगात आणावी लागणार आहे की टप्प्याटप्प्याने विकणं. ते यासाठी महत्वाचं आहे की मी तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग कल सांगतो की पुढचा टप्पा काय राहणार आहे. आपल्याकडे खरीप कांदा एक ट्रेंड सेट झालेला आहे 3-4 वर्षांपासून की खरीप मागच्या 3 वर्षांपासून की खरीप क्रॉप आपलं या ना त्या कारणामुळे 3 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या खरीप क्रॉपचा जो उत्पादन रूपी परफॉर्मन्स पाहिजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये, तर तो येताना दिसत नाहीये. म्हणजे आज आपण जे उन्हाळा क्रॉप पिकवलंय ते डिसेंबर एंड पर्यंत आपल्याकडे जबाबदारी की सप्लाय करण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे फार मोठा कालावधी आहे. तर तो यासाठी की यावर्षी सुद्धा जो काही मला पहिला स्वतःला आमच्या मार्केट इंटेलिजन्सच्या सूत्रांच्या माध्यमातून जी काही पहिली माहिती मिळाली आहे तर ती अलवरला यावर्षी कांद्याच्या ज्या तिकडे कणी म्हणतात तर त्याची लागण जी आहे, रोप टाकणं, बी टाकणं आहे ते 1 महिना लेट झालेलं आहे. जो जानेवारी फेब्रुवारीला असायचं ते फेब्रुवारी मार्च पर्यंत पुढे ढकललं गेलेलं आहे. आणि हीटमुळे ते लोक जी काही गंठी तयार करतात त्या गंठीचं म्हणजे बियाण्याचं उत्पादनच 20% कमी राहील. हा पहिला ट्रेंड आहे. दुसरं, मी परवा चित्रदुर्ग भागामध्ये बोललो तर चित्रदुर्ग हा साऊथ मधला किंवा कर्नाटकातला खरीप कांद्यातला सगळ्यात मोठा बेल्ट आहे. म्हणजे अलवर पासून तर चित्रदुर्ग पर्यंत मी तुमचा प्रवास घेऊन जाणार आहे. तर त्या चित्रदुर्गमध्ये सुद्धा या वर्षी तिथल्या शेतकऱ्यांची अजिबात मानसिकता नाहीये खरीप कांदा लावायची. त्याचं कारण खरीप सीझनच पिकत नाहीये. कधी अति पाऊस, कधी जलेबी किंवा पीळ पडण्यासारखा रोग असेल तर त्यांचाही मूड नाहीये. त्यानंतर आपण जेव्हा नॉर्थ कर्नाटकात येतो, बिजापूर, बागलकोट, बिदर, बेळगाव हा सगळा जो भाग आहे ह्यामध्ये सुद्धा बियाणे सेलिंगचे जे रिपोर्ट आहेत, बियाणे कंपन्यांकडनं जे काही सुरुवातीचे प्रारंभिक कल येत आहे तर त्यामध्ये उत्साह नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा आपल्याकडे धुळे साईडला सध्या पहिलं क्रॉप केलं जाते सगळ्यात आधी, तर धुळे साईडला सुद्धा खरीप कांद्याऐवजी मक्याकडे कल दिसतोय शेतकऱ्यांचा की आम्ही मका लावणार आणि मक्याच्या मग हा पुढे कांद्यासाठी चांगला बेवड होतो किंवा मक्याच्या मुळांवर मग ज्या काही बुरशा वाढतात त्या कांद्या कंट्रोल करू शकतील. अशा प्रकारचा एक शेतकऱ्यांमध्ये आता एक विचार सुरू असताना दिसतोय. तर सांगण्याचा मुद्दा, पुढच्या खरीप क्रॉपच्या दृष्टीने बियाणे कंपन्यांमध्ये म्हणा किंवा फार्मरमध्ये म्हणा असा काही उत्साह दिसत नाहीये. नंबर्स त्याचे वीक आहेत. आणि पुढं मी तुम्हाला जसं म्हटलं की दरवर्षी खरीप क्रॉप आपलं खराब होतोय तर त्याची कुठलीही शाश्वती नाहीये. त्यामुळे मंदीच्या मानसिकतेत आपण कांदा मार्केटच्या संदर्भात राहू नये. क्षेत्र वाढलंय म्हणून मंदीच्या मानसिकतेत राहू नये. क्षेत्र वाढले कागदावर, उत्पादन प्रत्यक्षात कमी आलेलं आहे. इन अँड ऍव्हरेज म्हणतोय मी. इन अँड ऍव्हरेज काही भागांमध्ये चांगलं होतं, ज्यांनी चांगली व्यवस्थापन राखले त्यांचं चांगलं आहे. पण जानेवारीच्या लागणीची काय परिस्थिती आहे? आपल्याकडे 15 फेब्रुवारी पर्यंत लागणी झालेल्या आहेत आणि 40 ऍव्हरेज टेम्परेचर असताना कांद्याचा परफॉर्मन्स काय असतो, कुठल्या प्रकारचे रोग येऊ शकतात. आपण पाहिले की मार्च मध्ये ज्या प्रमाणात करपा आणि थ्रिप्सचा अटॅक झाला, मध्य प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, तर हवामानाशी निगडीत विशिष्ट हवामानात येणारे रोग किडी, तर हे मला सांगायचे की आपल्याला की रोग किडींनी उत्पादन हे कंट्रोल केलेलं आहे. तर खरीप, लेट खरीप आणि रब्बी किंवा उन्हाळ हे जे 3 हंगाम बघतो आपण की 3 लाख हेक्टर खरीप, 3 लाख हेक्टर रब्बी, लेट खरीप माफ करा, असं 6 लाख हेक्टर आणि उरलेलं हे रब्बी. तर बरोबर हा आकडा सुद्धा मॅच होतोय मित्रांनो. 12 ते 13 लाख हेक्टर उन्हाळ झालेला आहे
आणि हे 3-3 लाख हेक्टर जे मगाशी म्हटलो की ज्याची हेक्टरी उत्पादकता किमान 10 टन म्हणजे किमान 60 लाख टनाचं क्रॉप आपल्याला जे खरीपात मिळणं अपेक्षित आहे तर ते दरवर्षी आपल्याला मिळत नाहीये. आणि त्यामुळे उन्हाळ माल जो आपण बराकी चाळीत ठेवलेला उन्हाळ माल आहे तो कांदा माल देशाची आणि एक्सपोर्टची गरज भागवण्यामध्ये फार महत्वाची भूमिका पार पाडतोय. म्हणून त्या मालाच्या स्टोरेज स्ट्रक्चर विषयी या व्यासपीठाच्या माध्यमातून किंवा त्याची किपिंग क्वालिटी कशी चांगली राहू शकेल, चाळीमध्ये तो कसा राहू शकेल किंवा त्याच्या उत्पादन पद्धती किती आदर्श असाव्यात इथून पुढच्या काळामध्ये, तर याला जास्त महत्व येणार आहे असं माझं मत आहे. आणि सगळ्यात ह्या सगळ्या विवेचनाचा सगळ्यात सार किंवा सगळ्यात शेवटी मी तुम्हाला हा मुद्दा मांडू शकेल की कांद्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे तर कांद्याचं जे मार्केट आता आपल्याकडे आपण ज्या प्रकारचा कांदा पिकवतो मित्रांनो त्या प्रकारचं कांद्याचं मार्केट हे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे आग्नेय आशियाई देश म्हणजे मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये एक चांगलं मार्केट आहे. त्यानंतर आपले शेजारी सार्क कंट्रीज म्हणजे बांगलादेश, आपलं 40% एक्सपोर्ट बांगलादेशला होतो जवळजवळ अलीकडच्या काळातली आकडेवारी पाहिली तर. बांगलादेशमधनं सुद्धा तिथे सुद्धा खूप प्रतिकूल हवामानामुळे पाऊसमानामुळे तिथल्या पिकाचा परफॉर्मन्स सुद्धा गेल्या काही वर्षांपासून चांगला येत नाही. तर बांगलादेश निम्म आपली गरज भारतातून इम्पोर्ट करून भागवतोय. त्यानंतर आखाती देशांमध्ये एक चांगलं मार्केट आहे. तर ज्या पद्धतीचा आपण कांदा पिकवतो त्या सेगमेंटमध्ये 70% वाटा फक्त भारताचा आहे त्या प्रकारच्या सेगमेंटमध्ये. तर तो इथून पुढच्या काळात वाढवणं आणि युरोप किंवा अन्य जे काही विकसित देशांसाठी जो सॅलडचा कांदा चालतो तिकडं खाण्यामध्ये तर त्या पद्धतीचे वाण आपल्याला मला असं वाटतं की आपला कांदा आता ज्या पद्धतीचा कांदा आहे तर तो युरोपियन सॅलड त्यांच्या खानपानामध्ये तेवढा तो फिट बसत नाही. तर ते वेगळे वाण आपल्याला तशा पद्धतीने विकसित करायला लागतील. त्या दिशेला आपल्याला जावं लागणार आहे. आणि एक शेवटचा एक मुद्दा सांगतो की आपल्याकडे ओनियन डिहायड्रेशन किंवा कांदा निर्जलीकरण किंवा कांदा हा त्या डिहायड्रेशन फॉर्मॅटमध्ये साठवणं आणि तो यूज करणं हे भारतात सुरू झालेलं आहे. भारतातलं जे काही होरेका सेगमेंट आहे मित्रांनो त्या सेगमेंटमध्ये ते डिहायड्रेट कांदा घेतात आणि तो वर्षभर ते वापरू शकतात. म्हणजे एक संधी काय निर्माण झाली ज्या वेळेला माझा माल हा खूप कमी रेटमध्ये असतो त्या वेळेला जर मी त्याचं डिहायड्रेशन जर मार्केट ज्या पद्धतीने विकसित होतंय तर तो जर आपण डिहायड्रेट करू शकलो किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा रॉ कांदा खरेदी करण्यापेक्षा जर डिहायड्रेशन करून त्या पद्धतीने त्याच्या इन्व्हेंटरी बिल्ड केल्या तर तो मार्केटमध्ये जी भीती वाटते गव्हर्नमेंटला प्राइस राईज होण्याची त्यावेळेला तो डिहायड्रेट कांदा मार्केटमध्ये सप्लाय करू शकतो आणि तो यूज करू शकतो. मी स्वतः हा एक ग्राहक म्हणून प्रयोग केलेला आहे की मी जेव्हा आमचे S4S टेक्नॉलॉजी नावाचं जे काही स्टार्टअप आहे त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सोलर डिहायड्रेट बेस विकसित केलेला आहे. तर त्यांचा कांदा मी स्वतः जेव्हा वापरून पाहिला आणि जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन ऑब्झर्वेशन केलं तर डिहायड्रेट कांदा जेव्हा रिहायड्रेट होतो त्यावेळेला तो ऍज इट इज आपल्याला दिसतो की काही फरक जाणवत नाहीये आणि अशा पद्धतीच्या ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरता येतो. तर येणारा काळ हा डिहायड्रेट कांद्याचा आहे. तर हे दोन मुद्दे डोमेस्टिक मार्केटसाठी डिहायड्रेट आणि एक्सपोर्ट मार्केटसाठी नवीन वाण याकडे आपल्या सगळ्या रिसर्च संस्था, शेतकरी, फार्मर कंपन्या, फार्म डेस्क सारख्या नव्या युगातल्या नव्या पद्धतीच्या कनेक्ट असणाऱ्या कंपन्या फार्मरशी की ज्यांनी डाळिंबामध्ये डॉक्टर गोरे साहेबांनी एक प्रूव्ह केलेला आहे. मला असं वाटतं की कांद्यासारख्या पिकामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शाश्वत टेक्नॉलॉजीची गरज आहे. आपल्याला जो डेटा सांगतो आपल्याला कांद्याची डिमांड ही दरवर्षी वाढत जाणार आहे. 3-4% डिमांड वाढते मित्रांनो. 3-4% डिमांड म्हणजे बघा आज आपली 250 लाख टन आपली सगळी डिमांड आहे एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मिळाली. याच्यात 4% म्हणजे बघा किती वाढते. तर दरवर्षी 10 लाख टनाचं आपल्याला एक्स्ट्रा कांदा लागणार आहे. तर 10 लाख टनासाठी एवढं क्षेत्र आहे कुठं आता. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की कांद्याच्या शेतीचं भवितव्य खरोखर या दृष्टीने पाहिलं तर उज्ज्वल आहे. डिमांड आपली वाढती आहे, एक्सपोर्टची डिमांड आहे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा सारांश आपण विचार करतो तेव्हा कांदा हे पीक माझं असं मत आहे की खास करून महाराष्ट्राला साठी आपल्यासाठी एक वरदान आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या काही त्याच्यात समस्या तयार झालेल्या आहेत त्या समस्या सुद्धा ऍड्रेस होणं गरजेचं आहे, त्या सोडवणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो शेतकरी आहे अगदी ज्याच्यापर्यंत आपण त्याच्यापर्यंत जर आपण पोहोचू शकलो त्याला जर सांगू शकलो की अशा पद्धतीच्या उत्पादन पद्धती, अशा पद्धतीचं चाळीचं स्टोरेज स्ट्रक्चर, ह्या पद्धतीचे वाण आणि केव्हा तू विक
या सगळ्या गोष्टी जर आपण सांगू शकलो तर खरं आपलं कामाचं यश किंवा पावती ती म्हणता येईल. सारांश जे काही शेतकरी मित्र ऐकताय त्यांना मी एवढंच सांगेल की आता एवढे 4-5 दिवस किंवा 7-8 दिवस आपला जो उन्हाळ माल असेल मला असं वाटतं की तो रोखावा आणि आपण 20-22 एप्रिल नंतर आपण विचार करू शकतो. टप्प्याटप्प्याने आपला माल आपण बाजारात आणू शकतो. या वर्षी गोळा माल किंवा क्वालिटी माल ज्याला सुपर क्वालिटी डॉलर माल म्हटला जातो त्याचं उत्पादन खूप कमी झालेलं आहे. गोल्टा गोल्टी खूप जास्त आहे. त्यामुळे 2 रेट चालतील. एक सुपर मालाचा एक वेगळा रेट चालेल, गोल्टा गोल्टीचा वेगळा रेट चालणार आहे. साऊथ इंडियासाठी सुपर माल खूप आवश्यक असतो. त्यामुळे सुपर माल जेवढा आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल आणि स्लोली मार्केटमध्ये आणता येईल. आणि शेवटचं सूत्र सांगतो की आपल्याला ऍव्हरेज रेटकडे लक्ष द्यायचं आहे. आज मार्केट किती आहे हे महत्वाचं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही दिवाळी बघाल की माझे 30 ट्रॅक्टर मी टप्प्याटप्प्याने विकले मागच्या साधारणपणे आपण असं म्हणूया की जे काही 25-30 आठवड्यांचा माझा ऍव्हरेज काय प्रत्येक ट्रॅक्टरचा, तर तो ऍव्हरेज कडे आपलं नेहमी लक्ष ऍव्हरेज कडे पाहिजे. मार्केट वर खाली होत असतं. मार्केट वर खाली व्हायला आपण फारसं न घाबरता ऍव्हरेज आउट करायला पाहिजे. आणि ऍव्हरेज आउटनेच कांद्याच्या शेतीमध्ये हे सक्सेस दिलेलं आहे. आपली भौगोलिक परिस्थिती एवढी चांगली आहे की आपण 6-6 महिने चांगला पिकलेला कांदा आपण 7 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो आहे त्या स्थितीमध्ये. मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आपल्याला आणखीन याच्यात मदत करू शकेल. मला वाटतं मी थांबतो. मला जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण सगळ्यांनी हे ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं आभार आणि व्यासपीठाचाही आभार. धन्यवाद सर. हे होते श्रीयुत दीपक चव्हाण सर आणि त्यांनी आपल्याला जे काही एवढा छान परामर्श घेतलेला आहे कांद्याच्या लागवडीपासून निर्यातीच्या संधी यावर्षी काय उपलब्ध आहेत ह्या सगळ्याबद्दल बोलले. त्याचबरोबर संशोधनाची दिशा काय असली पाहिजे यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय. आणि ह्या सगळ्याचं सार म्हणून त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की आता जो कांदा आपण हार्वेस्ट केलेला आहे, जो काढणी करतोय, त्याची साठवणूक अत्यंत शास्त्रीय पद्धतीने योग्य रीतीने करून टप्प्याटप्प्याने तो बाजारात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्याला अनुषंगून आणि त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला की उत्पादन जरी वाढलेलं असलं तरी त्याच्यामधून योग्य माल जो निर्यातक्षम आहे, चांगल्या प्रतीचा माल आहे, तो कमी असणार आहे. आपल्याकडे आज एक निर्यातदार सुद्धा इथे उपस्थित आहेत, माननीय श्रीयुत अतुल गाढे सर. सर आपल्यालाच या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे कारण सरांनी खूप छान विवेचन केलं आहे. आणि आपण जे निर्यातदार आहात, गेली 10 वर्ष आपण निर्यात करत आहात, मला वाटतं कांद्याची वेगवेगळ्या देशांना करत आहात. तर आपल्या पुढची आव्हानं आता किती वाढली आहेत? निर्यातक्षम कांदा 1 एकरातून किती निघतो? कांद्याची व्यवस्थित प्रतवारी केली तर जवळजवळ 70 ते 80% कांदा निर्यात जाऊ शकतो. म्हणजे आता जो मोठी साईज आहे ही गल्फ कंट्री किंवा UK इकडे एक्सपोर्ट होते. त्यातला जो बारीक छोटा निघतो आपण गोल्टा म्हणतो तो बांगलादेश वगैरे तिकडे जाऊ शकतो, व्हिएतनामला जाऊ शकतो. म्हणजे कांदा बऱ्यापैकी सगळेच क्वालिटी एक्सपोर्ट होऊ शकते. आता सरांनी सांगितलंय की आपण सार्क कंट्रीला एक्सपोर्ट करतो, हे सत्य आहे. पण आताचे हे कांदे बघून गोरे सर आपण जे कांदे आज पिकवले, मला नक्कीच वाटतं की आपण युरोपला सुद्धा हे कांदे पाठवू शकू आणि आपला भारताचा कांदा जगावर राज्य करेल असे मला आज हे कांदे पाहिलं वाटायला लागले. वा, हेच तंत्रज्ञान आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत आज पोहोचवायचं आहे, त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आणखीन मला असं विचारायचं की देशांतर्गत संधींबद्दल सुद्धा त्यांनी काही विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? आपला देश फार मोठा आहे, 130-140 करोड जनता आहे आणि फार मोठी कन्झम्पशन आपल्या देशात आहे. आणि गेल्या 4-5 वर्षापासून लोकांची पेईंग कॅपॅसिटी वाढली आहे. मॉल्समध्ये वगैरे कांद्याची चांगल्या प्रकारे विक्री होते. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण बघितलं असेल, एक्सपोर्ट बंद असतानाही कांदा 70-80-100 रुपयापर्यंत विकत होता. म्हणजे आपला देशातला ग्राहक त्या भावाचा कांदा खाण्याची मानसिकता त्याची तयार झाली आहे. फक्त आपल्याला गरज आहे चांगला माल त्याला देण्याची. ती आपण जर दिला तर तो नक्कीच म्हणजे आपल्या देशांतर्गत बी चांगली डिमांड राहणार आहे. बरोबर. जेव्हा आपण म्हणताय की चांगला माल उत्पादन, तर त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन फार महत्वाचं असतं आणि जी खतं पाण्यात विरघळतात तीच शोषली जातात झाडाकडून. तर मला वाटतं माने सर याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. माननीय माने सर, आपलं आधी खूप खूप स्वागत.
आणि या अनुषंगानेच आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, कारण आपल्या याच्यात खूप मोठं कार्य आहे सिंचनामध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आपण विभाग प्रमुख आहात, आंतरशाखीय सिंचन व्यवस्थापन. तर आपण याबद्दल काय सांगाल? तर कांदा पीक जे आहे, तर आता प्रवाही पद्धतीने सिंचन करणं आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कमी केलं आहे, बंद केलं असं म्हटलं तरी ते काय वावगा होईल असं वाटत नाही. मग हे कांद्याला सिंचन करताना आपल्याला मिनी स्प्रिंकलर असेल किंवा मायक्रो स्प्रिंकलर असेल आणि त्यानंतर आता ड्रीप. तर ड्रीपवर बऱ्यापैकी शेतकरी कांदा पीक घेत आहेत. एका लॅटरलवर एका बाजूला 3 ओळी, दुसऱ्या बाजूला 3 ओळी, असे 6 ओळी इनलाईन लॅटरल ती वापरत आहेत. आणि मग ज्यावेळी आपण ठिबक सिंचनाचा कांदा पिकासाठी वापर करतो, तर त्यावेळी खत व्यवस्थापन करताना नक्कीच ते फर्टिगेशननी करणं गरजेचं आहे. आणि मग ते फर्टिगेशन करत असताना सुरुवातीला काही आपली नत्रयुक्त खतं असतील, नंतर फॉस्फेट असेल आणि मग पोटॅश, तर असे या तिन्ही खतांचा समावेश त्यामध्ये असावा. मग ते खत व्यवस्थापन करताना आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की साधारणतः 3 टाक्या खताच्या किंवा 5 टाक्या किंवा 7 टाक्या असं ऑड नंबरच्या टाक्या जर असतील, तर त्या टाक्यांमध्ये मग आपल्याला खतं वेगवेगळी ठेवावी लागतात. कारण खतं जर एकत्र आपण केली तर त्याचं क्लॉगिंग होऊ शकतं आणि तर तो तयार होतो. साका जर तो तयार झाला तर मग त्या पिकाला तो उपलब्ध होत नाही. मग त्यामुळे एका टाकीमध्ये आपण सगळे नायट्रेट्स ठेवायचे, नंतर फॉस्फेट असतील ते दुसऱ्या टाकीमध्ये आणि सल्फेट जी असतील ती त्याची एक तिसरी टाकी. आणि याशिवाय बऱ्याचदा पाण्याच्या गुणवत्तेनुसार आपल्याला ॲसिड पण ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. मग नायट्रिक ॲसिड असेल, सल्फ्युरिक ॲसिड असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल, तर त्याची पण सोय करावी लागते. आणि मग आपण खतं देताना खताच्या ज्या स्प्लिट्स आहेत त्या जितक्या जास्त करू तितकं ते अंगी लागतं. आणि नुसतं फर्टिगेशन न करता आता न्यूट्रिगेशन हा एक कन्सेप्ट आलेला आहे की पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर काहीतरी आपण त्याला न्यूट्रिएंट द्यायला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने जर सगळं व्यवस्थापन केलं, आणि शेतकरी बंधू मला वाटतं आता आठवड्याच्या अंतरावर आलेले आहेत. डाळिंबासारख्या पिकाला तर ते दररोज न्यूट्रिएंट देतातच. गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते चालू आहे. विद्यापीठामध्ये यावर बरेचसे प्रयोग झालेले आहेत आणि ह्याचं सगळं शेड्यूल आम्ही दिलेलं आहे. आमचे माननीय कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची कृषीदर्शी डायरी पण नुकतीच प्रकाशित झाली. ह्यामध्ये ह्याचं प्रत्येक पिकाचं, कांद्याचं तर दिलेलंच आहे, पण बाकीच्या पण सगळ्या पिकांचं खत व्यवस्थापन शेड्यूल कसं करायचं ह्याचे पण आम्ही तक्ते दिलेले आहेत. तर ते त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. ती सॉफ्ट कॉपीमध्ये डायरी आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि हार्ड कॉपी तर आमच्या इथे विद्यापीठात आम्ही उपलब्ध करून देतोच. तर या प्रकारे जर आपण त्याचं खत व्यवस्थापन केलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा शेतकरी बंधूंना होईल. आणि आपण इथं आता कांद्याचं हे बघतोच आहे की एकरी 25 टन इतकं उत्पादन काढण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा महत्वाचे आहेत. आणि एक फार महत्वाचा विचार आपण सांगितला की पाण्याच्या प्रत्येक थेंबामधून प्रत्येक थेंबाबरोबर खत जाणं अपेक्षित आहे. याचबरोबर खत व्यवस्थापनाबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रोग आणि कीड व्यवस्थापन. कारण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण बी पेरतो आणखी लागवड करतो तर तेव्हापासून मर होण्याची शक्यता असते. साठवणुकीत सुद्धा खूप नुकसान होतं. आणि मग जेव्हा इतर मधल्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. कधी थ्रिप्स येतात, फुलकिडे येतात, मर, कूज, हे वेगवेगळे रोग येत असतात. पीळ पडणं कांद्याला हाही एक महत्वाची समस्या आहे. तर आपल्याकडे डॉक्टर राजीव काळे आज इथं उपस्थित आहेत. कांदा लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे इथं ते शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आणि जे संशोधन तिथे चालतं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं विस्ताराचं काम प्रभावीपणे ते करतात. सर, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे, कांद्यामध्ये रोग कीड व्यवस्थापन किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे? नक्कीच रोग आणि कीड व्यवस्थापन हे कांद्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण आपण मागच्या 3-4 वर्षामध्ये पाहिलं तर पर्टिक्युलरली खरीप सीझनमध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या समस्या यायला लागलेल्या आहेत. आणि त्याचाच परिणाम जे कांद्याचे बाजारभाव आहेत त्याच्यात चढ उतार जे होत आहेत तर त्याचा खरीप सीझनचा फार मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये.
तर शेतकऱ्यांच्या शेतावरती जर पाहिलं आपण तर पिळ रोगाची समस्या आहे. तर कांद्यामध्ये पाहिलं बुरशीजन्य रोग हे खरीप सीझनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामध्ये तुमचा पिळ रोग जो आहे त्याला ट्विस्टर डिसीज किंवा कोलेटोट्रायकम नावाच्या बुरशीमुळे हा रोग तयार होतो. त्याच्यानंतर स्टेम फिलियम ब्लाइट असेल, तपकिरी करपा किंवा पर्पल ब्लॉच जो जांभळा करपा आहे, हे मुख्य करपा रोगाचे प्रकार आपल्याला कांद्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर फुलकिड्यांचा परिणाम सुद्धा कांद्यावरती फार मोठ्या प्रमाणात होतो. तर कीड आणि रोग याचं एकात्मिक जर नियोजन आपण केलं तर चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि जी आपली उत्पादकता आहे देशाची सरासरी 18 टन प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. आणि आज जो हा ओनियन हार्वेस्ट डे आपण आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये जर आपण 25 टन पर एकर एवढं उत्पादन आपण जर घेऊ शकत असेल तर आपण जागतिक पातळीवरची जी स्पर्धा आहे आपली, जे विकसित देश आहेत, शेती प्रगत देश आहेत, तर त्यांच्या तुलनेत आपण चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकतो. तर ज्यावेळेस कीड आणि रोग याचं नियोजन करायचंय तर आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कांद्याची रोपवाटिका तयार करतो तर त्यावेळी आपल्याला बीज प्रक्रिया ही फार महत्वाची आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही कार्बेंडेझिम असेल, कॅप्टन असेल, थायरम असेल या पद्धतीचं बुरशीनाशक 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जी जमीन आहे रोपवाटिकेची ती उताराची जमीन, पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे. अशा पद्धतीने रोपवाटिकेचं नियोजन आपण करू शकतो. ज्यावेळेस रोपवाटिका टाकतो, मर रोग प्रामुख्याने रोपवाटिकेमध्ये येतो. तर या रोपवाटिकेच्या मर रोगावरती जर नियंत्रण करायचंय तर सीड ट्रीटमेंट, निचऱ्याची जमीन प्लस तुम्ही मेटॅलॅक्झिल आणि मँकोझेप याचं द्रावण सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये सोडू शकता पाण्याद्वारे. आणि ज्यावेळेस आपण 2 महिन्यानंतर किंवा 45 दिवसानंतर पुनर्लागवड करतो तर त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूट ट्रीटमेंट. जी रोपाची मुळं आहेत तर ती आपल्याला कार्बेंडेझिम आणि कार्बोसल्फान म्हणजे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहे. त्याचं 1 ग्रॅम कार्बेंडेझिम आणि 1 मिली कार्बोसल्फान याचं द्रावण अंदाजे आपल्याला घ्यायचंय. आणि ती रोपाची मुळं 1 ते 2 तास त्याच्यामध्ये बुडून ठेवायची आहे आणि नंतरच त्या रोपाची पुनर्लागवड करायची. ज्यावेळी आपण शेणखत वापरतोय तर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला वाढवायची गरज आहे. जनरली एक हेक्टरी आपल्याला 5 किलो 500 किलो शेणखतामध्ये 5 किलो ट्रायकोडर्मा वापरून आपल्याला जर जमिनीमध्ये टाकला तर येणारे जे बुरशीजन्य रोग आहे त्याचं प्रमाण आपल्याला फार कमी करता येईल. आणि आत्ताची जी गरज आहे तीच आहे. शेतकरी साधारणपणे काय करतोय की शेतामध्ये पिळ आला, रोग आला, कांद्याचं पीक खराब झालंय पूर्ण, तर ते शेत नांगरून टाकून तेच त्याचे अवशेष सगळे गाडून टाकतो. आपली जमीन सगळी या बुरशीने नकलेट व्हायला लागलेली आहे. ती जर नष्ट करायची असेल तर ते अवशेष आपल्याला न गाडता बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जी फायदेशीर बुरशी आहे ट्रायकोडर्मा, तिचा जर वापर वाढवला तर जमिनीतली ही हानिकारक बुरशी आहे ती आपल्याला कमी करता येईल. आणि ज्यावेळेस खरीप हंगामामध्ये ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन येते, प्रतिकूल हवामान तयार होतं आणि रोगांसाठी अनुकूल हवामान तयार होतं, पावसाचं 3-4 दिवस प्रमाण वाढतंय, हवेमधली आर्द्रता वाढते, तर अशा वेळी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं गरजेचं आहे कांद्यामध्ये. जर कांद्यावरती पिळ रोग येत असेल आणि तो रोग आल्यानंतर त्याला कंट्रोल करायचंय, फार अवघड बाब आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंध करायचे आहे. सीड ट्रीटमेंट, रूट ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेताना सुद्धा साधे प्रिव्हेन्शनचे कमी खर्चाचे जे बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल त्याचा वापर करा. कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा एकत्रित स्प्रे घ्या. जनरली मँकोझेब असेल 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. हेक्झॅकोनाझोल, ट्रायसायक्लोझोल हे सुद्धा 1 मिली प्रति लिटर एवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊन कमी खर्चात त्याचा प्रतिबंध करू शकता. नवीन जे मॉलिक्युल आलेले आहेत, कॅब्रिटॉप असेल, ॲमिस्टोटॉप असेल, यांच्या सुद्धा ट्रायल्स आम्ही घेतलेले आहेत. त्याचा सुद्धा चांगला परिणाम आपल्याला या रोग नियोजनामध्ये करू शकतो. ज्यावेळेस फुलकिड्यांचं नियंत्रण करायचंय तुम्हाला, फिप्रोनिल असेल, प्रोफेनोफॉस असेल, 1 ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात तुम्हाला घ्यायचंय. आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा एकत्रित जर फवारणी आपण केली तर दोन्हीचंही आपल्याला नियोजन करता येतं. कारण ज्यावेळी फुलकिडे कांद्याच्या पानांवरती चावा घेतात, ओरखडे घेतात, तर त्यावेळेस ते बुरशीला ते आमंत्रण करतात
तर त्याच्यामुळे दोन्हींचं एकत्रित नियोजन जर केलं तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो. फुलकिडे ही पॉलिफॅगस पेस्ट आहे, बाकीच्या पिकांवरती आढळून येते. हो. बाकीच्या पिकांवरतून जी जर कांद्यावरती येण्यापासून अटकाव करायचा असेल तर नॅचरल आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. मग त्या कांद्याच्या प्लॉटच्या बाजूला जर तुम्ही मक्याच्या किंवा गव्हाच्या 2-2 ओळी लावल्या तर त्यापासून बाहेरच्या पिकांवरून येणारी फुलकिड्यांची जी आपण अटकाव करू शकतो. 60 ते 70% आपण बाहेरच्या पिकांवरून येणारे फुलकाडे त्याच्यापासून अटकाव करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन केलं तर रोग आणि किडीपासून आपण आपल्या कांद्याचा बचाव करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद सर. आपल्या बोलण्यातून महत्त्वाचे मुद्दे असे आले आहेत की जमिनीमधून पसरणारे रोग सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि तिथपासून प्रतिबंधात्मक उपाय आपण जास्त केले पाहिजेत, हे आपले मुद्दे आहेत. ह्या जशा समस्या आहेत, रोग कीड व्यवस्थापन, अशा अनेक समस्यांना शेतकरी बांधव आपले सामोरे जात असतात कांद्यामध्ये. तर आपल्याकडे आज माननीय भारत दिघोळे सर आलेले आहेत, संस्थापक अध्यक्ष आलेले नाही आहेत. बरं, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करूया, आपल्याशी ते नंतर संलग्न होतील. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी प्रतिनिधी ते आले आहेत, प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी की ज्यांनी उच्चांकी कांदा उत्पादन सुद्धा घेतलेले आहे गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यापीठाचाही अर्थात तंत्रज्ञानाचा अवलंब करून. त्या काही शेतकरी प्रतिनिधींना आपण आता भेटणार आहोत. सर्वप्रथम इथे नांदगावहून जे आलेले आहेत श्रीयुत बाळासाहेब कवडे सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आजच्या चर्चेमध्ये. आणि आपण मला वाटतं 60 वर्ष जुनं कृषी सेवा केंद्र सुद्धा चालवत आहात, म्हणजे आपल्या परंपरागत आपल्याकडे आलेले आहे आणि तो वसा आपण पुढे चालवत आहे आणि कृषी दूताचं कार्य म्हणजे विस्तार कार्य आपण करत आहात. तर आपल्याकडून मला अनुभव ऐकायला आवडतील, कारण आपण स्वतः कांद्याची शेती सुद्धा 10-1 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. मॅडम, कांद्याचं पीक जे आहे तर आमच्या भागामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये जर म्हटलं आपण तर कांद्याचे पैसे होणारं इतकं दुसरं पीक काही नाही आहे कोणाकडे. साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये जितका खर्च करतात त्याच्या डबलपेक्षा जास्त पैसे त्याच्यातून मिळतात. आज जर आपण बँकेत पैसे ठेवले तर 5-7 वर्ष लागतात आणि शेतकऱ्यांच्याकडे असं आहे की 5 महिन्यामध्ये त्याला जर कधी झालेल्या खर्चापेक्षा डबल पैसे मिळत असतील, त्या पद्धतीने ते आमचे लोक कांदा करतात. दुसरी गोष्ट अशी, आता आम्ही कृषी दूतासारखं काम करतो मॅडम. आमच्या दुकानाला 60 वर्षे झालेले आहेत. कृषी संशोधन केंद्र म्हणजे जे आहे कृषी विद्यापीठ राहुरी सर, त्यानंतर कृषी खात्याचे जे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी जे काम करतात हे तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बऱ्याच वेळेला या लोकांना मर्यादा येतात किंवा कृषी खात्यामध्ये आहे की ते त्यांचं टेक्निक आहे ते शेतकऱ्यांपर्यंत जायला त्यांना मर्यादा आहेत. तर ते आमच्या थ्रू जे काही हजारो डीलर्स आहे आमचे, जे खतं बियाणे आणि औषधं शेतकऱ्यांना देतात, त्या परिस्थितीला अनुसरून त्या वेळेला अनुसरून ते खतं बियाणं ते द्यावं लागतात त्याला. आता संशोधन केंद्रांमधून खूप चांगल्या पद्धतीचं बियाणं आहे. आता जसं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कांद्याच्या बियाण्यासाठी मॅडम 2-2 दिवस लोक थांबतात. त्याला कारण आहे की याचं सक्सेस आहे, हे चांगल्या पद्धतीने. विचारायचं होतं आपल्याला की कांदा पीक आपल्या भागात एवढं का मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, काय कारण आहेत त्याची? तर मॅडम 4 ते 5 महिन्यामध्ये लोकांना डबल पैसे होतात ना, आणि इतकं चांगलं पैसे देणारं दुसरं पीक नाही. आणि तिन्ही हंगामामध्ये मला वाटतं जमिनीनुसार तिन्ही हंगामामध्ये येतं. आणि ज्या ग्रामीण भागातल्या बायका आहे ना त्यांना सर्व माहीत झालेलं आहे. याचं टेक्निक काही फार असं नाही आहे, किंवा कांदे केव्हा लावायचे, कोणते कांदे लावायचे, कशा पद्धतीने, हे सगळं बायकांना माहिती असल्या कारणाने आणि बरीचशी शेती हे पुरुषांपेक्षा बायका जास्त करतात आणि त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात. बरं, आणखीन एक शेतकरी म्हणून मला आपल्याला असं विचारायचं की कांद्याच्या भावामध्ये जे चढ उतार होतात त्याला आपण कसे सामोरे जाता? मॅडम, चढ उतार हा प्रश्न असा आहे की तो काही आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात काय आहे की चांगला कांदा आपण निर्माण केला पाहिजे. जसं आता बीटी गौरे साहेबांनी सांगितलं आणि साहेबांनी सांगितलं की अशी क्वालिटी जर कधी कांद्याची असेल तर त्याला भाव नक्कीच मिळू शकेल. किती माल येतो हा विषय वेगळा आहे. आता याच्या आधी काय होतं, शेतकरी फक्त वडिलोपार्जित शेती म्हणून तो शेती करायचा. आज ती परिस्थिती तशी नाहीये. आज जर एक 5-10 वर्षामध्ये बघितलं, बाहेर नोकऱ्या नाही मुलांना, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे आणि मग तो मुलगा तो बाहेर काही करण्यापेक्षा जर आहे आपली शेती, तिला टेक्निक जर वापरलं आणि जर टेक्निक वापरून जर कधी आपण चांगल्या पद्धतीने कोणतंही उत्पादन, शेती उत्पादन जर घेतलं तर त्याला चांगल्या पद्धतीने भाव मिळतो ना मॅडम. त्याच्यामुळे हे करावं लागतं. बरोबर. आपण जे आता मुद्दा सांगितला की शास्त्रीय दृष्टिकोनातून करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सूक्ष्म सिंचन हे सुद्धा आहे जे गुणवत्ता ठरवणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे जे आज शेतकरी प्रतिनिधी आलेले आहेत,
माननीय उज्ज्वल जाधव सर, त्यांच्याकडून मला ऐकायला आवडेल त्याबद्दल, कारण आपण स्वतः कृषी पदवीधर सुद्धा आहात आणि खूप मोठा अनुभव आहे आपला कृषी या सिंचन क्षेत्राचा. कारण आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये सूक्ष्म सिंचनाचे प्रयोग केलेले आणि खास करून कांद्यात केले, तर त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी साधारण 13 वर्षापासून मायक्रो स्प्रिंकलर सूक्ष्म सिंचन याचा वापर करतो. ही तशी कांद्यासाठी जास्त प्रचलित पद्धत नाही, पण एकदम कमी पाण्याची, ज्याला पाणी कमी आहे त्या शेतकऱ्यासाठी ही एकदम चांगली पद्धत आहे. कांद्यासाठी ड्रीप इरिगेशन एकदम चांगली पद्धत आहे, पण ती कोणासाठी, ज्याला पाणी जास्त अवेलेबल आहे त्याला. जो दुष्काळी शेतकरी त्याला मायक्रो स्प्रिंकलर एकदम चांगली पद्धत आहे. पण त्या झालं काय, जैननी सर्वात अगोदर ही सिस्टीम आणली. आता त्याला 13 वर्ष झाली, पण त्याचा पाहिजे तेवढा प्रसार झालेला नाही. पण या सिस्टीमचे फायदे असे का तुम्ही कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकता. किती उत्पादनात वाढ होते, काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून? उत्पादनात साधारण 20% वाढ होऊ शकते. बरं. आणि खर्चात नाही, खर्चात काही कमी होत नाही, पण उत्पन्न वाढू शकतं. खूप महत्वाचे मुद्दे आहेत. पण मायक्रो स्प्रिंकलर हे दुष्काळी शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, पण त्याचा पाहिजे तेवढा प्रसार झालेला नाही. नक्कीच. आपल्याच बरोबर आणखीन एक शेतकरी प्रतिनिधी आहेत, माननीय श्रीयुत विलास भांगरे सर. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. आपण या सगळ्याबद्दल काय सांगाल? कारण आपण आधी इतरही फळ पिकं, बरीच भाजीपाला पिकं घेतलेली आहेत, वांगी, टोमॅटो, आणि त्यानंतर कांदा शेतीतलाही अनुभव आहे. तर एका शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला आणि आपण आच्छादन जे करता, कारण हे फार इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञान आहे की इतर पिकांमध्ये आपण करतो ज्याच्यामध्ये अंतर जास्त आहे, पण कांद्यामध्ये इतकं कमी स्पेसिंग असताना तिथे आपण करताय, तर त्याचं विशेष करून मला सांगा. सुरुवातीला मला हे सांगावंसं वाटतं की जेव्हा 2006-07 मध्ये शेती करायला मी सुरुवात केली, तेव्हा आईवडिलांनी आम्हाला पारंपरिक शेती शिकवलीच होती, परंतु व्यावसायिक शेती जर कोणी शिकवली असेल तर ती आदरणीय गोरे साहेबांनी आम्हाला शिकवली. कारण 2006-07 मध्ये ते डोकॉनमध्ये काम करत होते आणि आम्ही टोमॅटोची शेती करायला नुकतीच सुरुवात केली होती. आणि टोमॅटो हे आमच्या भागातलं मुख्य पीक असल्यानं तिथं ते थोडंसं चॅलेंजिंग पण होतं, कारण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये नवीन होत्या. उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो आणि गोरे साहेबांसारखे देवदूत म्हणायला हरकत नाही तेव्हा आम्हाला भेटले आणि खऱ्या अर्थानं आमची शेतीची सुरुवात तेव्हापासून झाली. जे काही नवीन तंत्रज्ञान मार्केटमध्ये येईल ते आम्हाला कायम सांगत असायचे. आणि असं करता करता पुढे टोमॅटोमध्ये मल्चिंगचं तंत्रज्ञान आलं आणि ते मल्चिंगचं तंत्रज्ञान आल्यानंतर शेतकरी घाबरत होते की मल्चिंग टाकून उन्हामध्ये आणखी पिकाला झळ बसेल की काय. तर गोरे साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आणि आम्ही टोमॅटोला ते वापरलं. त्याच्यानंतर त्याच्यातून जे फायदे दिसले, एकतर पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे होता, तो पाण्याचा बराचसा प्रॉब्लेम कमी झाला, म्हणजे पाणी कमी लागायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे रस शोषक किडी त्या मल्चिंगजवळ येत नसल्याचं आम्हाला दिसलं, म्हणजे निरीक्षणातून आम्हाला जाणवलं. आणि तो एक मोठा प्रश्न आमचा त्यावेळी सुटला टोमॅटोमध्ये, कारण सकिंग पेस्टमुळे जे काही बुरशीजन्य आजार सुद्धा नंतरच्या काळामध्ये वाढायचे ते सुद्धा अगदी कमी झाले आणि टोमॅटोचं भरघोस जवळपास 100 टनापर्यंत उत्पादन आम्ही त्या काळामध्ये घेतलं आणि टोमॅटोची शेती आम्ही यशस्वी केली. परंतु नंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की एका पिकावर तुम्ही जास्त काळ काही अवलंबून राहू शकत नाही, तर पुढे जाऊन तुम्हाला पीक बदलावं लागेल. मग पीक बदलायचं तर काय, तर डाळिंबाचा ट्रेंड येत होता, साहेब त्यामध्ये काम करायला लागले होते आणि डाळिंब करायचं अकोल्यासारख्या ठिकाणी डाळिंब करायचं म्हणजे विचार न करण्यासारखी गोष्ट होती, कारण ह्युमिड क्लायमेट, सगळ्या प्रतिकूल गोष्टी, पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त, तिन्ही हंगामाला सामोरं जायचं, तिन्ही हंगामामध्ये हे पीक कोणत्या ना कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये येतच. मग अशा वेळी साहेबांनी आमच्यामध्ये एक विश्वास तयार केला. त्यावेळी टिश्यू कल्चरचं जैनचं तंत्रज्ञान आलं होतं, आम्हाला ती रोपं वापरण्याकडे थोडासा आमचा कल तयार केला आणि मग आम्ही टिश्यू कल्चरची डाळिंब सुरुवातीला लावलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. एवढ्या वाईट हवामानामध्ये ते सुरुवातीच्या काळामध्ये थोडेसे प्रॉब्लेम आले, परंतु नंतर नवनवीन टेक्नॉलॉजी त्यांच्या येत होत्या, त्यांनी आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यानुसार ते पीक पण आम्ही यशस्वी केलं. पुढे जाऊन त्याही पिकाला पाहता अलीकडे मर्यादा येऊ पाहत आहे, तर मग आता पुढे जाऊन नवीन पीक आपल्या हातामध्ये पाहिजे. अजून तर डाळिंब आहे, डाळिंबामध्ये अजून तर यशस्वी आहेच,
परंतु पुढे जाऊन आपल्या हातामध्ये दुसरं काही पीक पाहिजे. टोमॅटो सारखं पैसा देणारं पीक गेलं, नंतर डाळिंबासारखं पीक आता पुढे काही दिवसात जाण्याच्याच अवस्थेकडे आहे, कारण बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतात. अजून तर टिकून आहे गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु पुढे जाऊन मग कांद्यामध्ये चांगलं पीक कांदा एक पुढे जाऊन हातात आहे. गोरे साहेबांनी आम्हाला सजेस्ट केलं की कांद्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. परंतु कांद्यामध्ये समस्या ॲव्हरेजच्या होत्या. साधारणतः 200 ते 250 गुणी म्हणजे साधारणतः 10 ते 15 टनापर्यंत कांद्याचं उत्पादन निघत होतं आणि 10 ते 15 टनामध्ये या चढत्या उतरत्या बाजारभावामध्ये काही शिल्लक शेतकऱ्याच्या हातामध्ये राहत नाही. मग काय केलं पाहिजे, तर कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवलं पाहिजे. उत्पादन नुसतं वाढवून चालणार नाही, कारण उत्पादन वाढवलं तर उत्पादन खर्च वाढतो. मग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादकता कशी वाढवता येईल, खर्चही कमी झाला पाहिजे आणि उत्पादन तर वाढलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही विचार करायला सुरुवात केली. मग हळूहळू ड्रीपवर कांदा घेतला तर उत्पादन वाढेल हे आमच्या लक्षात आलं आणि मग ड्रीप केलं कांद्याला. त्याच्यामध्ये कांद्याचे जे रोपांची संख्या आहे ती जर वाढवली तर उत्पादन वाढू शकतं हे लक्षात आल्यानंतर थोडीशी ड्रीपवर कांदा केल्यानंतर रोपांची संख्या थोडीशी वाढली. तरी एकरी साधारणतः 1.5 ते 2.25 लाख रोपं त्या ड्रीपवर एकरी बसत होती. आणि त्या जोडीला आच्छादन वापरल्यानंतर आणखीन कसा फरक पडला त्याच्यात? तर पुढे जाऊन मग आमच्या लक्षात आलं की रोपांची संख्या वाढवली तर त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन वाढू शकतं. परंतु रोपांची संख्या वाढवण्यामध्ये धोका एक होता की कांद्याची साईज होईल का. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की कांद्याची रोपांची संख्याही वाढवायची आहे आणि कांद्याची साईज पण झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी गोरे साहेबांनी आम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्व अगोदर सांगितलेलं होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या जमिनीमध्ये असतील तर तुमचा खतांचा आपटेक वाढेल आणि मग तो खतांचा आपटेक वाढेल. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की मल्चिंग अगोदर कांदा टोमॅटो आणि डाळिंबामध्ये तर आम्ही वापरलंच होतं, त्याच्यामध्ये परिणाम चांगले दिसून आले होते. पण याच्यामध्ये कांद्यामध्ये जर मल्चिंग वापरलं तर काय होईल, तर त्या दृष्टीनं सुरुवातीला डेअरिंग तर होतच नव्हती, परंतु थोड्या कमी क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी ती डेअरिंग केली. कारण मल्चिंगचं महत्व माहितीच होतं आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्व गोरे साहेबांनी सांगितलं होतं. मल्चिंगमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आणखी चांगल्या पद्धतीने वाढू शकतात हेही त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग नंतर आम्ही ते मल्चिंग करण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला आणि गुंठ्याला 15 गोणी कांदा जे जवळपास 30 टनापर्यंत एकरी ते ॲव्हरेज होतं. थोडं आमचं मागच्या वर्षी क्षेत्र गुंठ्यात होतं, ह्या वर्षी 4 एकरमध्ये आम्ही तो कांदा लावलाय. अतिशय सुंदर कांदा आहे. थोडीशी लेट लागण झाल्यामुळे अजून निघाला नाही, परंतु तरी पण 500 गोणीच्या पुढे कांदा एकरामध्ये सहजतेने निघेल असा विश्वास आम्हाला ह्या वर्षी वाटतोय. आणि त्यामध्ये गोरे साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यामुळे खरं आम्ही ती डेअरिंग करू शकलो. कारण कांद्याला आच्छादन करणं ही काही म्हणजे सहज गोष्ट नाही, कारण त्याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला साहेबांनी पण मल्चिंग आणला होता, परंतु ते बाहेर गेल्यामुळे त्यांना तो टाकता आला नाही आणि मी त्यावेळेस माझ्या शेतावर टाकला. तर सुरुवातीला जो प्लांटेशनचा खर्च होता, मजुरांचा खर्च, तर मजूर तयार होत नव्हते एकतर. त्याच्यामध्ये मजुराला अजिबात हालचाल करायला जागा नसते. प्रत्येक होलमध्ये 4 बाय 4 इंचावर कांदा लावायचाच असतो आणि त्यामुळे मजूर पहिल्या दिवशी आले, मी त्यांना सांगितलं अर्धा गुंठा लागवड एका मजुरांनी केली, त्यांना सांगितलं होऊ द्या, अर्ध्यापेक्षाही कमी होऊ द्या पण तुम्ही या. तरी दुसऱ्या दिवशी मजूर येत नव्हता. असं करता करता 6 ते 7 टोळ्या बदलल्या मजुरांच्या. मजूर तयारच होत नव्हते आणि मग काय करायचं आता, मग निर्णय घेतला रोप विकून टाकायचं आणि सोयाबीन लावायची त्याच्यामध्ये. पण तेही हार मानायला मन तयार होत नव्हतं. आणि मग नंतर काय केलं, आमच्याकडे भात शेती मोठ्या प्रमाणावर होते अकोले तालुक्यामध्ये आणि मग भात लावणारे जे मजूर आहे ते हा कांदा लावू शकतात हे माझ्या लक्षात आलं. त्यांना 100 रुपये रोजाने पैसे वाढवून दिले आणि मग ते मजूर आणले आणि मग तो कांदा लावला आणि त्याचा फायदा इतका झाला की 3 लाखापर्यंत रोपं त्याच्यामध्ये बसतात. त्यामुळे ॲव्हरेज वाढतं आणि जवळपास दुप्पट ॲव्हरेज कांद्याचं निश्चित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा जो कांदा दिसतोय नारळी आकाराचा कांदा, आता साहेबांना माहित असेल की त्याच्यामध्ये हा जो आकार आहे याला मार्केट निश्चित चांगलं मिळतं. तर संपूर्ण कांदा हा नारळी आकाराचा तयार होतो आणि आतमधून जो कापल्यानंतर जे गोल गोल पाकळ्या दिसतात त्याच्यामध्ये कुठेही डबल पाकळी ह्या कांद्यामध्ये दिसून येत नाही. खूप एक शेतकरी म्हणून जे आपले अनुभव आहेत ना ते खूप चांगल्या शब्दात आपण सांगितले, कारण शेतकऱ्याची भाषा शेतकऱ्याला फार चांगल्या पद्धतीने कळते. आपण खूप छान माहिती दिली. एकूणच आपण व्यासपीठावर जे तज्ज्ञ उपस्थित आहेत सगळ्यांकडून खूप छान माहिती, त्यांचे विचार ऐकलेले आहेत.
तर मला वाटतं माझ्या शेजारी इथे जे बसलेले आहेत डॉक्टर संभाजी भालकर सर, इथेच आपल्या जवळच महाबळेश्वरला जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्याचे प्रमुख भालकर सर, आणि आपण नेहमीच संशोधक आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून कार्य करता, तर आजही मी आपल्याकडे तीच कामगिरी सोपवते. आज सगळ्यांचे मान्यवरांचे जे विचार आहेत त्याचं सार आपण थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब गोरे सर, फार्म DSS ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हे तर खरं तामिळनाडू केंद्राचे शास्त्रीय सल्लागार आहेत आणि आमच्या ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसचे पहिले ॲल्युमिना आहे. खरं तर या व्यासपीठावर आम्हा सर्वांना इतका आनंद होतोय की आमचे गोरे साहेब जे डाळिंब रत्न पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत आणि आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ह्या लाखो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसचं जे खरं तत्व आहे की एक्सटेन्शन जे वर्क आहे हे खऱ्या अर्थाने केलं गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी त्याचा सार झालेला आहे की गोरे साहेबांनी लाखो शेतकरी आमच्या एका ॲग्रीप्रेन्युअरने या ठिकाणी जोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर या ठिकाणी मी आजचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर PG पाटील सर, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कुलगुरू साहेब आहेत. मध्यंतरी कुलगुरू साहेबांनी आमच्या केंद्राला व्हिजिट दिली होती आणि आमच्या कामाचंही त्या ठिकाणी ॲप्रिशिएशन केलं होतं. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितले. डॉक्टर SS माने सर आलेले आहेत, हे प्रमुख आंतर विद्याशाखीय सिंचन व्यवस्थापनामध्ये विभाग प्रमुख आहेत. पाण्याचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे की सूक्ष्म सिंचन पद्धत आणि एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन कांदा पिकाला किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या उद्बोधनातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचे सहकारी मित्र डॉक्टर राजीव काळे सर, जे ICR कांदा लसूण संशोधन केंद्रामध्ये संशोधक आहेत, कीड आणि रोग नियंत्रण हे कांद्यामध्ये किती महत्त्वाचं आहे त्यांनी याच्यामध्ये अतिशय सुंदरपणे या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अतुल ग्वाडे साहेब कांदे निर्यातदार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. विलेज बांगरे सरांनी प्लास्टिक पेपरचं आच्छादन करून भरघोस घेणारे जे शेतकरी आहेत, उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, उत्पादकता वाढवण्यासाठी गोरे साहेबांनी जी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिलेली आहे, हाऊ टू रिड्यूस अँड हाऊ टू प्रोड्यूस, ही जी संकल्पना आहे की कांद्यामधला जो खर्च वाढत आहे आणि त्यांनी जे खत व्यवस्थापनामध्ये जे मुख्य काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जैविकचा वापरही त्याने केलेला आहे. रासायनिक खताचा कमी वापर करून जे शेणखत असेल, लेंडी खत असेल किंवा कोंबडी खत असेल, या खताला मुरवून 1-2 महिने ठेवून कांद्या पिकामध्ये जे काही रासायनिक खताचा मोठा जो खर्च होतो तो कसा कमी करून कांद्यातला हे खत घातल्यानंतर आपल्याला कसं उत्पादन मिळेल हे एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. खरं तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे श्री उज्ज्वल जाधव सरांनी सुद्धा सूक्ष्म सिंचन पद्धत आणि कमीत कमी मजुरांमध्ये आपण कांदा शेती कशी केली पाहिजे हे या ठिकाणी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सर्वाचा परिपाक म्हटले की डॉक्टर गोरे सरांनी जमिनीला पैलवान करण्याचं काम केलेलं आहे पहिल्यांदा. कारण जमीन म्हणजे सेंद्रिय कर्म म्हणजे जमिनीचा आत्मा. ज्या ठिकाणी सेंद्रिय कर्म जिवंत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कल्चर विरजन जे आहे, आज दिवसेंदिवस जर बघितलं, आज आपण बघितलंय की प्रवरा शेड एरियामध्ये सुद्धा लोक पाणी देण्याऐवजी पाणी पाजण्याचं काम केलं आणि जमिनीचा जो स्टेटा आहे 1 ते 1.5 फुटापर्यंतचा हा मायक्रोफ्लोरा संपून गेला. जमीन जिवंत आहे की नाही हे कोणाला कळलं नाही. आणि गोरे साहेबांच्या माध्यमातून जमिनीमधलं विरजन कसं टिकावं, विरजन म्हणजे ह्या जमिनीमधले सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्तीत जास्त आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा वाढवून जमिनीला चांगल्या पद्धतीने पैलवान करून जर चांगल्या पद्धतीचं त्याची सुपीकता आणि त्याचं अन्नद्रव्य जर व्यवस्थित जर ठेवले तर येणारी पिकं जी आहेत ही चांगल्या प्रकारे जोमाने आपल्याला मिळू शकतात. हे खरं तर आजच्या ह्या प्रात्यक्षिकामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्याबरोबर जी टेक्नॉलॉजी आहे किंवा तंत्रज्ञानाची जोड आहे ती कशी दिली पाहिजे, सूक्ष्म रोपवाटिका कशी केली पाहिजे, बीज उत्पादन कसं केलं पाहिजे, चांगली वाण कशी निर्माण केली पाहिजे, चांगल्या जाती कशा निवडल्या पाहिजे,
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आणि राजगुरू केंद्राच्या माध्यमातून सुद्धा ज्या नवनवीन जाती आहेत, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा गोरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या नवनवीन व्हरायटीचं वाणाचं प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करत असतो. गोरे साहेबांनी जो आजचं डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिकाचा या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे, खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे. हा येणाऱ्या भावी पिढीसाठी, भावी शेतकऱ्यांसाठी एक निश्चितपणे वरदान ठरू शकेल आणि जागतिक बाजारपेठेमध्ये, भारताच्या बाजारपेठेमध्ये शेतकरी आपला काही कमी नाही, अतिशय अँबिशियस शेतकरी आहे नगर जिल्ह्याचा आणि निश्चितपणे भारताचं मार्केट काबीज करू शकेल एवढं पोटेन्शियल आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. या ठिकाणी मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.